1 वाटी पोहे व मखाने मिळून एक मोठा वाडगा घ्यावे. दोन्ही थोडे कुरकुरीत होईस्तोपर्यंत भाजून घ्यावे. प्रथम एका कढईत साईसकट दूध घेऊन ते थोडंसं उकळी आणायला ठेवून द्यायचं. छान ढवळून घ्यायचं, एकजीव करायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायचं. तोपर्यंत एकीकडे वरील पोहे व मखाण्याचे पीठ तयार करून घ्यायचं. बघा कसं नीट एकजीव झालेलं आहे. इकडे तोपर्यंत आपल्या दुधाला व साखरेला उकळी फुटलेली आहे. छान एकजीव झालेले आहे. पाक चिपचिपा झाला व थोडा दाट झाला की त्यात वरील सर्व मिश्रण हळूहळू घालत जावे. गुठळी होता कामा नये. मस्त एकजीव झाले की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे. बदामाचे काप, तसेच 1 चमचा मोठा साजूक तूप घालून घ्यायचं. आता इथे आपण ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. सगळीकडून तूप छान लावून घ्यायचं. मिश्रण घट्ट होत आलं की पुन्हा 1 चमचा तूप घालून चांगले घट्ट करून घ्यायचे. लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण थापावे. सगळीकडून नीट थापून घ्यायचे. थापून झाल्यानंतर वरती बदामाचे काप घालून घ्यायचे. तुम्ही पिस्त्याचे जरी काप घातले तरीही छान दिसतं. व वड्या करून घ्याव्यात हव्या त्या साईजमध्ये. ही बर्फी खूप सुंदर लागते, चवीलाही छान आहे व पौष्टिक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा.